या रे या सारे या दारूच्या दुकानात जाऊया सपना पटकन घेऊया खर्च पक्के होऊया तेजीच्या टेच्यावर जाऊया तर नमस्कार मंडळी, आम्ही असेल कॉलेजचे विद्यार्थी आज तुमच्यासमोर सादर करीत आहोत एक पथनाट्य. त्याचा विषय आहे दारूबंदी. अरे सर आले. मला मॉडेलिंग करायची आहे. तुला मोठं होऊन काय व्हायचं? मॅडम मला ना तुमच्यासारखी शिक्षिका व्हायचंय. शिक्षिका तर ठीक आहे, पण माझ्यासारखीच का? कारण तुमच्यासारख्या सुट्ट्या घेता येतील ना. शिक्षिकेची मजा उडवताय का? आता तुला मोठी होऊन काय व्हायचं? मला ना मोठी होऊन माझ्या बाबांसारखं पायलट बनायचंय. पण तुझे बाबा तर पायलट नाहीये, मग तुला पायलट का व्हायचंय? कारण मॅम माझे बाबा ना रोज 7 वाजल्यानंतर त्यांची पायाशी लटलट करतात. रस्त्यावर जपतो आम्ही रस्त्यावर मरतो रस्त्यावर जगतो आम्ही रस्त्यावर मरतो. रस्त्यावर जपतो आम्ही रस्त्यावर मरतो रस्त्यावर जगतो आम्ही रस्त्यावर मरतो. जीवन मरणाचे आम्ही पथनाट्य करतो. जीवन मरणाचे आम्ही पथनाट्य करतो. काय झालं? अरे भाऊ, माझी मुलगी आज शाळेत म्हणत होती की मला माझ्या वडिलांसारखं बेवडं व्हायचंय. मला खूप वाईट वाटतं. मी असं होऊ देणार नाही. मी दारू बंद करेन. पण उद्यापासून बंद करेन. न्यूज चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण माजी उद्योगपती केशवराव आणि रामेश्वरराव यांच्याशी संवाद साधणार आहोत. तर केशवराव, तुम्ही दारू का पिता? दारू पिण्यात कसली देशसेवा? सांगतो. आमचे बाप खूप मोठे उद्योगपती होते आणि ते गेले. आम्ही तर चालवायला घेतो एका महिन्याच्या आपल्या कारखान्यात काम करणारं 100 कामगारांनी त्यांचं सोडून 100 कारखाने खोलले. तो पण बंद पडला आमच्या दारूमुळे. ते अगोदर महलात राहत होते, आता ते झोपात राहतात. यात कसली वाईट वाटलं? हे तर देश सेवा आहे. अरे जेव्हा ते झोपडीत राहतील तेव्हाच तर त्यांना समजेल ना गरिबाचं दुःख काय होतं. असतं. दारू रुपया देशी टाकी विदेशी पण दारू रुपया दारू रुपया देशी टाकी विदेशी पण दारू रुपया. काय माझं नशीब मेलीचं करायचं एक आणि होतंय भलतंच. अरे तू कुठल्या जन्माची फेडतोय हाऊस? अरे तू नवरा आहेस का अवकाळी पाऊस?
तू नवरा आहेस का अवकाळी पाऊस? नवरा म्हणजे कसा साऱ्या संसाराची जबाबदारी घेणारा. नवरा म्हणजे कसा साऱ्या संसाराची जबाबदारी घेणारा. कधी काय आमचं ऐकून घेतोयस, कधी काही आमचं ऐकून घेतोयस, तर कधी काही घरात आणून देतोयस. अरे तू नवरा आहे का अवकाळी पाऊस? अरे तू नवरा आहे का अवकाळी पाऊस? काय माझा एक प्रश्न आहे, काय प्रश्न आहे तुझा? दारू पिण्यात काय वाईट आहे? अरे मी मगाशी एवढी बोलली, तुला कळालं नाही का? मग तुम्ही पिऊन बघा. अरे असं कसं काय बोलतोय? काय दारू प्यायला लागतो रे भाऊ? त्या दारू प्यामुळे माझ्या संसाराचं वाटोळं झालं. त्याला सरपंच तेच सांगते आपल्याला. तर सरपंच साहेब, तुम्हीच सांगा हे दारू पिणं वाईट आहे की नाही? तुमचंही बरोबर आहे. तुम्हाला कदाचित खूप हसू आलं असेल, हे खूप हास्यास्पद वाटलं असेल, पण तुम्ही इथं बघितलं नाही या बायकांच्या, त्यांच्या परिवारातील त्या लोकांच्या डोळ्यातील अश्रू तुम्हाला दिसले नाही. हे एक हास्यास्पद म्हणून आम्ही केलेलं नाही, हा एक आमचा संदेश आहे. हे त्यांच्या डोळ्यातले तुम्ही अश्रू बघा. आपण असं जर कोणाला संदेश द्यायला गेलो तर त्यांचा इगो ठेचला जातो, त्यांच्या अभिमानाला ठेच पोहोचते. पण आमचं एकच सांगणं आहे, आम्ही संत मुक्ताबाई कला वाणिज्य महाविद्यालय यातील NSS कॅम्पचे छत्रपती संभाजी महाराज ग्रुपचे विद्यार्थी आपल्याला एकच सांगू इच्छितो, दारू सोडा संसार गोळा, दारू सोडा संसार गोळा, दारू सोडा संसार गोळा. धन्यवाद.